मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन पाहायला मिळतंय। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात हे आंदोलन केलं जातंय। मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी ही अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर आक्रमक झालेली आहे आणि अमित शहा त्याचबरोबर भाजप विरोधात आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईमध्ये आंदोलन केलं जातंय। जोरदार घोषणाबाजी केली जाते। मुंबईमध्ये अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन केलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, अमित शहा यांच्या बाबासाहेबांसंदर्भातील वक्तव्याविरोधात आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आझाद मैदानाच्या परिसरात उग्र आंदोलन करण्यात येत आहे। आक्रमक जे आहेत ते वंचितचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्यानंतर या ठिकाणी हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। कार्यकर्त्यांच्या हातात आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असेल, भारतीय संविधान हे सुद्धा आपण पाहू शकतो आणि त्या या अमित शहानी केलेल्या वक्तव्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो। कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अमित शहानी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आज आंदोलन होतंय। थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आंदोलनात सहभागी होणार। तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, घोषणाबाजी करताय, काय नेमकी मागणी आहे, काय नेमकी भूमिका? जसं तडीपार अमित शहा या देशाचा गृहमंत्री झाला तसं पंतप्रधानांनी अमित शहाला पदावरून तडीपार करावं ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। ज्या अमित शहाने बाबासाहेबांच्या संविधानाला साक्ष ठेवून या देशाचा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली, त्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये त्याचे जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत चुकीचं आहे। या अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करीत आहोत। अमित शहा यांच्या बद्दल तुम्ही घोषणाबाजी केलेली आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही वंचितचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहात, काय नेमकं म्हणतो? या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे स्वतः तडीपार आहेत। तडीपार असताना सुद्धा या देशाचे गृहमंत्री आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी एवढी गरळ ओकतात। आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी वैदिक धर्मानुसार या ठिकाणी काँग्रेस सापनाक आणि बीजेपी नागनाथ आहेत, हे दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रति यांना खूप गरळ आहे। या निमित्ताने आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। महिला सुद्धा आहेत, महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात, काय मत आहे? अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी बाबासाहेबांना बोलण्याचा त्याचा अधिकार नाही आहे। त्यांना इलेक्शन आलं की फक्त जाणून बुजून पुतळ्यासमोर जाऊन माथा टेकून असंच चप्पल घालून माथा टेकून दाखवतात दुसऱ्यांना आणि नंतर मग असे गरळ ओकत राहतात। त्यांनी सरळ राजीनामा द्यावा। या ठिकाणी अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडी ही आक्रमक झालेली आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आणि तो संविधानिक पदावर असून सुद्धा तो संविधानाचा अपमान करत असेल तर अशा या देशात राहायची लायकी नाहीये। या देशाच्या बाहेर त्याला तडीपार केलाच पाहिजे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आणि त्याचबरोबर राजीनामा द्यावी अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडी ही आक्रमक झालेली आहे आणि CSMT स्टेशनच्या बाहेर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जातंय। अमित शहा आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते।